नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकच्या काठेगल्ली येथील दंगल पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर येते। नाशिक पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। दंगलीसाठी आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशासाठी केलं होतं अपहरण। व्यापाऱ्यांचे अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालंय। जामिनीचा जबाबदारी घेतली होती, पण टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाणने ही जबाबदारी घेतली होती। 4 एप्रिलला काठेगल्ली येथून व्यापारी निखिल दर्यानी याचे अपहरण करण्यात आलं। शाकीर पठाणने हे अपहरण केलं आणि हे अपहरण दंगलीचाच एक भाग होता अशी माहिती समोर आली आहे। तब्बल 12 दिवस अगोदरच जामिनासाठीच्या पैशांची सोय करण्यासाठी शाकीर पठाणकडून हे अपहरण केल्याचं उघड झालंय। अनधिकृत दर्ग्याच्या भोवती 15 एप्रिलला नाशिक पोलिसांचा बंदोबस्त होता। त्या दरम्यान जमावाने तिथे दगडफेक केली होती। नाशिकच्या काठेगल्लीतील दंगलीत 21 पोलीस जखमी झाले होते, तर आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांनी 1500 जणांवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। तर दंगलीतील महाविकास आघाडीतील संशयित आरोपी हनीफ बशीर, निलोफर शेख, आरिफ हाजी पटेल अद्यापही फरार आहेत। दरम्यान नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा प्रकरण उघड झालंय। पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत आरोपी असलेला टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय। इंदिरानगर परिसरात अवैधपणे हा जुगाराचा अड्डा चालवत होता। गुन्हे शाखेने छापा टाकत तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल या अड्ड्यातून जप्त केलाय। गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आपण पाहतोय। पोलिसांवर झालेल्या दगडफेकीतला जो आरोपी टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, गुन्हे शाखेने या गुन्हेगाराचा जुगार अड्डा नष्ट केलाय आणि या अड्ड्यावरून तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। काय अधिकची माहिती? प्रियंका, नाशिकमध्ये काठेगल्ली परिसरामध्ये जी दगडफेक झालेली होती, पोलिसांवरती हल्ला करण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे कनेक्शन जे आहे ते आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वी या सगळ्या घटनेमध्ये राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं होतं। मात्र आता या सगळ्या घटनेमध्ये गुन्हेगारांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये एक टिप्पर गँग नावाची एक गुन्हेगारांची टोळी आहे आणि त्या गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या समीर पठाण आणि शाकीर पठाण नावाचे हे दोघे भाऊ आहे। त्यातल्या एका भावावरती या दंगल घडून आणल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती पोलिसांना समोर आलेली आहे, पोलीस तपासात समोर आलेली आहे। ती म्हणजे अशी आहे की गेल्या 15 दिवसांपूर्वी अर्थात दंगल घडण्याच्या एक 5 ते 6 दिवस अगोदर एक व्यापाऱ्याचं अपहरण करण्याची घटना जी आहे ती नाशिकमध्ये घडलेली होती आणि या व्यापाऱ्याकडनं तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली होती। त्यापैकी 15 लाख रुपये या सगळ्या गुन्हेगारांच्या टोळीने त्याच्याकडनं वसूल देखील केले होते। मात्र ही जी काही अपहरणाची घटना आहे किंवा ही अपहरणची खंडणी जी आहे ती नेमकी कशासाठी मागितलेली होती हे ज्या वेळेला पोलीस तपासामध्ये समोर आलं त्यामध्ये ही बाब समोर आलेली आहे की जी दगडफेक करणार होते, जी दंगल पुढे घडणार होती, त्या जे दंगलीत मुलं अडकतील त्यांना सोडवण्यासाठी ही अपहरणातली रक्कम जी आहे, खंडणीची रक्कम जी आहे ती त्या सगळ्यासाठी वापरली जाणार होती आणि त्यासाठी त्या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं। अशा प्रकारची माहिती या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांना मिळते। त्यामुळे नाशिकमध्ये झालेला पोलिसांवरील दगडफेकीची घटना ही दंगल पूर्वनियोजित होती। ज्या पद्धतीने राजकीय कनेक्शन आहे त्या पद्धतीने गुन्हेगारांचं कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं आहे आणि म्हणूनच आता पोलिसांनी समीर पठाण आणि शाकीर पठाण या दोघा भावांशी संबंधित असले जुगाराचे अड्डे असतील, मटक्याचे अड्डे असतील, त्याचे जे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सगळे अड्डे जे आहे ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे। नाशिक रोड परिसरामध्ये असलेले त्याचे जुगाराचे अड्डे देखील पोलिसांनी आता उखडून टाकलेले आहे। त्यामध्ये अनेक दुचाकी, लाखो रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकमधली जी दंगल घडलेली होती ती पूर्वनियोजित आहे। या सगळ्या प्रकरणावरून अधोरेखित झालेलं आहे आणि आता या प्रकरणामधलं राजकीय कनेक्शन पाठोपाठ गुन्हेगारांचं कनेक्शन जे आहे ते समोर आल्यानं आता किती गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असतील हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकची दंगल ही पूर्वनियोजितच होती असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या संदर्भातले जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूया।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पहिला बदला घेतल्याची माहिती मिळते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचीही घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आयडी स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलंय। जम्मू काश्मीरवरील नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर शस्त्राद्वारे गोळीबार केलाय। भारतीय लष्कराने या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे। सिंधू पाणी वाटप करारावर आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यावर आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरमधील अनंतनागला भेट देणार आहेत। दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची ते अनंतनाग जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे। जामनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून येवल्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। बंदमुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पसरलाय। अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्यात। यावेळी भाजप, राष्ट्रवादी, RPI आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या होत्या। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आलाय। अतिरेक्यांचा खात्मा करा, पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। सर्व पक्षीय नेत्यांकडून नांदेड बंद पुकारण्यात आलाय। या बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय। तर बंद दरम्यान सर्व पक्षीयांनी रॅलीही काढली होती। देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्मी छावणीत जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी जाहीर निषेध केलाय। यावेळी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्यात। दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचा आणि बदला घ्या अशी मागणी करण्यात येते। दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे, दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। आपली भारतीय सेना दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे असंही अजित पवार म्हणाले। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधलाय। हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केलाय। पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे। या घटनेनंतर मोहन भागवत यांनीही संताप व्यक्त केला। अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे असं वक्तव्य भागवतांनी केलंय। शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं। लोकांच्या टॅक्समधून विमान सेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलंय। पहलगाममधील हल्ल्यातून वाचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली। पावसकर कुटुंबियांकडून नितेश राणेंनी घडलेल्या घटनांची माहिती घेतली। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। छत्रपती संभाजीनगरातील काही पर्यटक हल्ल्यादरम्यान पहलगाममध्येच होते। मात्र लहान मुलांना भूक लागल्या कारणानं जेवण करण्यासाठी ते थांबले असतानाच गोळ्यांचा आवाज कानावर पडला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मगरे कुटुंब तिथेच थांबले, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय।
सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली। बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती कुटुंबांनी शरद पवारांना केली। झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केले। धमकीचा मेल अमेरिकेजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं या तपासात निष्पन्न झालंय। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक बोलावली होती। यावेळी पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी उपस्थित होते। मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीला दांडी मारली।